गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आमच्या या यूट्यूब चॅनल्सवर तुमचे स्वागत आहे. आज आपण कम्प्युटरमधील जे काही पॉवर पॉईंट्स आहेत त्यावरील आधारित 10 प्रश्न अतिशय महत्त्वाचे पाहणार आहोत आणि हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आपण तयार केलेला आहे, जेणेकरून येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला या प्रश्नांची 100%च मदत होईल. तर मित्रांनो, चला मग आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओला. त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही तो देखील चॅनल सबस्क्राईब करा. तर पहा मित्रांनो, पहिला प्रश्न काय म्हणत आहे. कारण नागपूर बेंच क्लर्क जी पदाची एक्झाम आहे, क्लर्क या पदाची, ती पूर्ण इंग्लिशमध्ये असणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला इंग्लिशमध्येच प्रश्न घ्यावे लागणार आहेत. तर पहा प्रश्न पहिला काय म्हणत आहे. अगोदर प्रश्न समजून घ्या, जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला या ठिकाणी आन्सर देण्यामध्ये फायदा होईल. तर पहा पहिला प्रश्न, विच टॅब इन पॉवर पॉईंट्स इज युज्ड टू अप्लाय ॲनिमेशन टू सब्जेक्ट. प्रश्न काय म्हणतो, विच टॅब, असं कोणतं टॅब आहे इन पॉवर पॉईंट्स, कुठला पॉवर पॉईंट्समधील, इज युज्ड टू अप्लाय इन ॲनिमेशन टू सब्जेक्ट. सब्जेक्टला ॲनिमेशन देण्यासाठी कोणतं काय केले जाते, टॅब यूज केले जाते पॉवर पॉईंट्समध्ये. तर याचं योग्य उत्तर असेल ॲनिमेशन टॅब. कोणतं टॅब आहे, ॲनिमेशन टॅब हा यूज केले जाते कुठे, पॉवर पॉईंट्समध्ये. काय करण्यासाठी, टू अप्लाय ॲनिमेशन टू सब्जेक्ट. सब्जेक्टला ॲनिमेशन अप्लाय करण्यासाठी ॲनिमेशन टॅब हे पॉवर पॉईंट्समध्ये यूज केले जाते. पुढचा प्रश्न, वाटलं तर स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी, व्हॉट फीचर इन पॉवर पॉईंट्स अलो you to make global changes to all slides such modifying the layout and font style. प्रश्न काय म्हणतो, व्हॉट फीचर्स. आता असा कोणता फीचर्स आहे इन पॉवर पॉईंट्स, कुठला पॉवर पॉईंट्स म्हटला, आलो म्हणजे परमिशन येतो काय करण्यासाठी, यू टू मेक अ ग्लोबल चेंजेस, ग्लोबल चेंजेस करण्यासाठी, टू कशाला, टू ऑल स्लाईड, जेवढे आपल्या काय पॉवर पॉईंट्समधले आपण तयार केलेल्या स्लाईड्स आहेत त्या स्लाईड्सला चेंजेस करण्यासाठी, बदल करण्यासाठी, सच ज्याप्रमाणे, ॲज मॉडिफाईंग द लेआउट अँड फॉन्ट स्टाईल. मॉडिफाईंग म्हणजेच बदल करणे, कशामध्ये, लेआउट अँड फॉन्ट स्टाईल, म्हणजे लेआउट देण्यासाठी आणि फॉन्ट स्टाईलमध्ये मॉडिफाय करण्यासाठी कोणतं फीचर्स आहे जे पॉवर पॉईंट्समध्ये आपल्याला काय करत असते, परमिशन देत असते. तर पाहूत मग या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्लाईड मास्टर. स्लाईड मास्टरचा वापर करून किंवा उपयोग करून किंवा या फीचरचा उपयोग करून पॉवर पॉईंट्समध्ये आपण काय करू शकतो, ग्लोबल चेंज करू शकतो. कशासाठी, ऑल स्लाईड, सर्व स्लाईड्सला मॉडिफाय करण्यासाठी आणि लेआउट अँड फॉन्ट स्टाईलमध्ये बदल करण्यासाठी आपण स्लाईड मास्टरचा या ठिकाणी वापर करू शकतो. पुढचा प्रश्न, हाऊ कॅन यू इन्सर्ट न्यू स्लाईड इन पॉवर पॉईंट क्विकली. फास्ट लागलीच आपण कशा पद्धतीनं न्यू स्लाईड पॉवर पॉईंट्समध्ये काय करू शकतो, इन्सर्ट करू शकतो. तर पहा, प्रेस कंट्रोल एम हे शॉर्टकीज जर तुम्ही वापरलं, प्रेस कंट्रोल एम, तर लागलीच आपल्याला काय करता येते, न्यू स्लाईड पॉवर पॉईंट्समध्ये ॲड करता येते किंवा इन्सर्ट करता येते. पुढचा प्रश्न, विच व्ह्यू इन पॉवर पॉईंट डिस्प्ले थंबनेल्स ऑफ ऑल स्लाइड्स इन द प्रेझेंटेशन. काय म्हणते, विच व्ह्यू इन पॉवर पॉईंट्स, कोणतं व्ह्यू आहे कशामध्ये, पॉवर पॉईंट्स डिस्प्ले थंबनेल्स ऑफ ऑल स्लाइड इन प्रेझेंटेशन. प्रेझेंटेशनच्या ऑल स्लाइड्समध्ये थंबनेल काय होत असते, डिस्प्ले होत असते. तर विच व्ह्यू कोणत्या व्ह्यूमध्ये आहे, तर हे आहे स्लाइड सॉर्टर व्ह्यूजमध्ये काय करत असते, पॉवर पॉईंट डिस्प्ले थंबनेल प्रेझेंटेशन होत असते. पुढचा प्रश्न पहा, हाऊ डू यू अप्लाय ट्रान्झिशन्स टू ऑल स्लाइड्स इन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. हाऊ डू यू अप्लाय म्हणजेच कशा पद्धतीनं आपण अप्लाय करतो, कशाला, ट्रान्झॅक्शन टू ऑल स्लाइड्स पॉवर पॉईंट्समध्ये आपल्याला एखाद्या फाईलला ट्रान्झॅक्शन द्यायचं असेल तर कशा पद्धतीनं आपण ट्रान्झॅक्शन देतो. तर पहा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे, कशा पद्धतीने करायचं, आपल्याला सिलेक्ट द ट्रान्झिशन, सुरुवातीला ट्रान्झिशनला क्लिक करायचं, देन क्लिक ऑन अप्लाय टू ऑल बटन, आणि जेवढ्या काय आपण स्लाईड तयार केलेल्या आहेत त्या सर्व स्लाईडला आपल्याला काय करायचं आहे, ट्रान्झिशन द्यायचं असेल तर अप्लाय टू ऑल बटनवर क्लिक करावे लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करता येईल, सर्व स्लाईडला ट्रान्झिशन देता येईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न,
विच टॅब इन पॉवर पॉईंट इज यूज्ड इन्सर्ट शेफ अँड ग्राफिक्स. पॉवर पॉईंट्समध्ये एखाद्या फाईल्सला आपल्याला शेफ अँड ग्राफिक द्यायचं असेल तर कोणतं टॅब यूज केले जाते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल इन्सर्ट टॅब, त्या ठिकाणी यूज केले जाते. पुढचा प्रश्न, व्हॉट फीचर्स इन पॉवर पॉईंट्स अलो टू यू मॅनेज कस्टमाइज ॲनिमेशन अप्लाय टू ऑब्जेक्ट्स. काय म्हणते प्रश्न, व्हॉट फीचर्स, कोणतं असं फीचर्स आहे टू इन पॉवर पॉईंट्स, कशामध्ये पॉवर पॉईंट्समध्ये, आलो म्हणजे आपल्याला परमिशन देते, यू टू मॅनेज करण्यासाठी, काय कस्टमाइज म्हणजे आपल्या मनाप्रमाणे आपण त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी असा कोणता फीचर आहे पॉवर पॉईंट्समध्ये जे आपल्याला स्वतः बदल करण्यासाठी ॲनिमेशन अप्लाय टू सब्जेक्ट आणि त्या सब्जेक्टवर ॲनिमेशन अप्लाय करण्यासाठी आपल्याला परमिशन देतो, असा कोणता फीचर्स आहे. तर ॲनिमेशन पेन हा या ठिकाणी फीचर्स आहे. त्याचा वापर करून आपण पॉवर पॉईंट्समध्ये काय करू शकतो, मॅनेज करू शकतो ॲनिमेशन देण्यासाठी आणि स्वतः आपल्या मनाप्रमाणे आपण कस्टमाइज काय करू शकतो, त्याला ॲनिमेशन देता येते. त्यासाठी ॲनिमेशन पेनचा आपल्याला वापर करावा लागते फीचरचा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, हाऊ डू यू स्टार्ट स्लाईड शो फ्रॉम द बिगिनिंग इन पॉवर पॉईंट्स. हाऊ डू यू स्टार्ट स्लाईड शो, कशा पद्धतीने स्लाईड शो स्टार्ट केली जाते फ्रॉम बिगिनिंग इन, सुरुवातीला पॉवर पॉईंट्समध्ये. तर प्रेस 5 ऑन द कीबोर्डवर प्रेस 5 जर तुम्ही दाबलं तर ह्या ठिकाणी पॉवर पॉईंट सुरुवातीला काय होत असते, स्टार्ट होत असते. त्यानंतर पुढचा प्रश्न, हाऊ कॅन यू इन्सर्ट अ व्हिडिओ इन टू पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये कशा पद्धतीने आपण काय करतो, व्हिडिओ एंटर करू शकतो. तर काय करायचं आपल्याला, बाय गोईंग टू द इन्सर्ट टॅब क्लिक करायचं आणि सिलेक्टिंग व्हिडिओ करायचं आणि जे आपल्याला व्हिडिओ पाहिजे ते आपल्याला व्हिडिओ काय करायचं त्या ठिकाणी निवडायचं. त्यानंतर आपण काय करू शकतो, व्हिडिओ इन्सर्ट करू शकतो पॉवर पॉईंट्समध्ये. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, व्हॉट इज द पर्पज ऑफ द स्लाईड शो टॅब इन पॉवर पॉईंट्स. व्हॉट इज द पर्पज, काय हेतू आहे कशाचा, ऑफ द स्लाईड शोचा इन स्लाईड शो टॅब इन पॉवर पॉईंट्समध्ये स्लाईड शो टॅबचा काय हेतू आहे. तर पहा, द स्लाईड शो टॅब प्रोव्हाइड्स ऑप्शन्स, काय प्रोव्हाइड्स करत असते, कोणकोणते ऑप्शन पहा, फॉर स्टार्टिंग अँड कंट्रोलिंग द स्लाईड शो प्रेझेंटेशन, सुरुवात करण्यासाठी आणि कंट्रोलिंग करण्यासाठी स्लाईड शो प्रेझेंटेशन आपल्याला हा काय असतो, हेतू असतो कशाचा, स्लाईड शोचा, सुरुवात करायचं आणि त्याच्यावर कंट्रोल करायचं आणि प्रेझेंटेशन करायचं. त्यानंतर शेवटचा प्रश्न, हाऊ डू यू ॲड अ ट्रान्झिशन टू स्पेसिफिक स्लाईड इन पॉवर पॉईंट्स. जेवढे आपल्याला पाहिजे तेवढ्या स्लाईडला आपण कशा पद्धतीनं पॉवर पॉईंट्समध्ये काय करू शकतो, ट्रान्झिशन देऊ शकतो किंवा ॲड करू शकतो. तर पहा, बाय सिलेक्टिंग द स्लाईड गोईंग टू द ट्रान्झिशन टॅबवर क्लिक करायचं आणि आपल्याला वाटेल त्या स्लाईडला काय करता येते, ट्रान्झिशन देता येते. या पद्धतीने ही झाली आपली अतिशय महत्त्वाची 20 प्रश्न.